डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच कारमधून प्रवास। संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयात ॲडमिट। शिंदेंकडून भेट घेत विचारपूस, दोघांच्या एकत्रित प्रवासाने राजकीय वर्तुळात चर्चा। मी राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या TMC जिंकली, भाजपने आम्हाला जबरदस्ती हरवलं। पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम। अमित शाह ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री, पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड। 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत, त्यानंतर मात्र सक्तीने भूसंपादन केले जाणार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडींकडून स्पष्ट। नसरापूरच्या नराधमाला हाल हाल करून संपवा, राज ठाकरेंचा संताप। फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारने त्याची व्याख्या सांगावी। महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक। लैंगिक शोषणातील नराधमांना आता पेरोल नाही, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची तयारी। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अत्याचारी भोंदू अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी। 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार, फरार आरोपी कल्पना खरातचाही शोध सुरू। भोंदू खरातने कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली। ईडी चौकशीत प्रतिभा चाकणकरांचा अजब दावा, कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप। पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून 13 वर्ष मुलीवर अत्याचार। कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार, नराधम भोंदू ताब्यात। SRPF परीक्षेत खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे, प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून घेतल्याचं समोर। चौकशी अहवाल येईपर्यंत SRPF गट 5च्या भरतीला स्थगिती। भीमाशंकर मंदिर 31 मेपासून पुन्हा सुरू होणार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकास कामांसाठी मंदिर 3 महिने बंद होतं। राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशिमसह हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। कापणीला आलेल्या धान पिकाचं नुकसान, शेतकरी चिंतेत। बनावट साबण आणि डिटर्जंट पावडरचा कारखाना उद्ध्वस्त, अमरावती शहर पोलिसांची मोठी कारवाई। नामांकित कंपन्यांच्या नावाने सुरू होता काळा बाजार, या धाडीत 5 मशिनरींसह 4 आरोपी ताब्यात। सोन्या चांदीच्या दरात सलग 4थ्या दिवशी घसरण, सोनं 800 तर चांदी 4000 स्वस्त। सोनं GSTसह 1,52,000 तर चांदी 2,52,000 स्थिर। धाराशिव, लातूर, सिंधुदुर्गात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा, अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद, इंधनासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। तर धाराशिवमध्ये 3 दिवसांपासून डिझेल पुरवठा विस्कळीत। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जींना सोनिया गांधी, राहुल गांधी, ठाकरे, केजरीवालांसह इतर मित्रपक्षांचा फोन। इंडिया आघाडीतील सर्व पक्ष पाठीशी, आमची एकता पुढील काळात आणखी भक्कम होईल, ममता बॅनर्जींचा निर्धार। TVK प्रमुख विजय यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती। तमिळनाडूमध्ये TVKने 108 जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर। सत्ता स्थापनेसाठी विजयांना छोट्या मोठ्या पक्षांना बरोबर घ्यावं लागणार। संगीतकार पलाश मुश्चलवर सांगली शहर पोलिसात फसवणूक आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल। अभिनेता आणि निर्माता विज्ञान मानेच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद, तर पलाश मुश्चलने आरोप फेटाळले, बदनामी केल्याप्रकरणी 10 कोटींचा दावा दाखल। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।